मॉर्निंग एव्हरीवन. तर आज सकाळना खूपच लवकर झाली आहे. आता वाजले सकाळचे 5 आणि माझी आता तयारी तर झाली आहे. तर आता मी निघतो कणकवलीला जायला आणि तिथून मग आपली मँगलोर पकडून गोव्याला जाणार आहे. तर आता निघतो लगेच. तर आता मी निघालो आहे. तुम्ही पाहू शकता रस्त्यावर कोणीच नाही आहे, मी एकटाच आहे बघा. आणि पूर्ण रस्ता सगळा शांतता एकदम. आणि आता हे बघा पाऊस पण ना खूप पडला. थोडा बारीक बारीक लागत होता, पण आता सध्या तरी थांबला आहे. बघू शकता हायवे पूर्ण रिकामी आहे, ट्रॅफिक नाही काय नाही. मस्त वाटतं एकदम. आणि लाईट्स बघा एकदम मस्त वाटतात. One day I sit down on my old squeaky chair. तर आता फायनली पोचलो आहे कणकवलीला. हे बघा कणकवली रेल्वे स्टेशन. आता तिकीट काढूया. तर चालू आहे, तर मस्तपैकी एस्केलेटरने जाऊया. One day I sit down on my old squeaky chair. तर आता मी स्टेशनला आलो आहे वरती. तुम्ही पाहू शकता स्टेशनला कोणीच नाही आहे बघा. दोन्ही साईडला बघा कोणीच दिसत नाही आहे. मोजून 3-4 माणसं आहेत. आणि आता कुठची ट्रेन पण आलेली नाही आहे, तर मी बसून घेऊया. मस्त बसून घेतला आहे. आणि आता 7 वाजता ट्रेन येणार बोलले आहेत. बघू आता येते का टाईमवर. तर आता माझी ट्रेन तर काय आली नाही अजून, पण ही मालगाडी आली आहे. म्हणजे आता क्रॉसिंग होणार आणि माझी ट्रेन अजून लेट होणार आहे. तर आता बघू कधी येते. तर आता मी फायनली पोचलो आहे करमळीला. तर तुम्ही पाहू शकता हे आहे करमळी स्टेशन, जिथे मी गोव्यात आलो की नेहमी उतरतो. इथनं मला बरं पडतं, लगेच पोचतो. तर आता हे बघा इथून असं ट्रॅकवरनं चालत जायला लागतं. तर आता मी फायनली पोचलो आहे पणजीला. तर इथेच माझं काम आहे, तर लगेच ते करतो आणि आपण भेटूया थोड्याच वेळात. तुम्ही बघू शकता मस्त मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत इकडे, बघायला किती मस्त वाटत आहेत. तर आता माझं काम तर झालेलं आहे आणि आता मी ना बाय रोड जातो आहे. तर मी बस पकडली आहे कणकवलीला जाण्यासाठी. तरी बघा आता बसने जातो कणकवलीपर्यंत. आता मस्त हायवेला लागलो आहे. पाऊस पण नाही आता सध्या तरी. बघू आता कितीपर्यंत जाता येतं तसं. वाटतं येणार, वाटेत तर नक्की पाऊस मिळणार मला. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतं आहे. एकदम असं हिरवं आणि मस्त शेपमध्ये कटिंग वगैरे केल्याने आहे. आता आपण आहोत मापसा. तर आता तुम्ही समोर बघू शकता काय मस्त सीन आहे. मस्त पावसाळी वातावरण झालं आहे पूर्ण. आणि पूर्ण असे डोंगर मस्त हिरवगार दिसत आहेत. आता मी पोचलो आहे सावंतवाडीला आणि हा आहे सावंतवाडीचा पॅलेस. फायनली परत रेल्वे स्टेशनला आलो आहे. फायनली पोचलो आहे कणकवली रेल्वे स्टेशनला परत. कारण इथे माझी गाडी लावली बाईक घेतो आणि मस्त मला परत यायला लागलं. आता मी गाडी घेऊन निघालो आहे फायनली. आणि वाटेत प्रतीकला पण घेतलं. तर मी आता लगेच पोचतो.
गोव्यावरून तर घरी आलेलो आहे. आल्या आधी पहिला ना जेवलो, कारण ना खूप भूक लागली होती. खरं सकाळपासून काय खाल्लं नव्हतं आणि काम तर माझं झालं व्यवस्थित. त्यामुळे आता पहिलं आधी आल्याला जेवलो आणि आता आज ना मारुती मंदिरमध्ये आज सप्ताह आहे आणि आपलं राधाकृष्ण मंदिरमध्ये आज सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. दोन्ही एकाच दिवशी असतं. तर आज ना दिंडी असणार, तर ती पण तुम्हाला दाखवी. आणि आता पहिला आधी ना पण पाया पडून येऊया, तुम्हाला दाखवतो मंदिर वगैरे. तर चला. तर ही आहे पालखी, ती मस्त सजवली आहे. तर हे आहे मारुती मंदिर. तुम्ही बघू शकता दिंडीला तर सुरुवात झाली आहे. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कृपा करून त्या बालकाला जीवनदान द्या. त्याला आपले भक्ष नका हो बनवू. आधीच तुझ्या तपामुळे येथील सर्व भारत का बच्चा बच्चा बोलेगा. वाजले सकाळचे 3:30 आणि आत्ता मी आलो आहे दिंडीवरून. तर आता मस्त झोपतो. आधी खूप झोप आली आणि खूप दमायला पण झाला आहे. भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.